नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहेत मुंबई हायकोर्ट जी.के चॅलेंज. असे जबरदस्त आणि थोडे ट्रिकी प्रश्न जे तुमच्या टेक्नॉलॉजीची परीक्षा घेणार आहोत. पाहूया तुम्ही 20पैकी किती बरोबर देऊ शकता. 15पेक्षा जास्त बरोबर आले तर तुम्ही खरंच जेनियस आहात. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि कारण शेवटचे प्रश्न खूपच हेवी आहेत. चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न क्रमांक 1. कोवारटो या लेखी आदेशाचा उपयोग कशासाठी होतो? कोवारटो ह्या लेखी आदेशाचा उपयोग हा पद धारण करण्याचा अधिकार विचारणे ह्याच्यासाठी होतो. ऑप्शन क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वे कोणत्या भागात आहेत? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाचे निर्देशक तत्त्वे हे भाग 7 मध्ये ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे, त्या भागामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 3. कलम 136 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला कोणता अधिकार आहे? कलम 136 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार विशेष परवानगीने अपील ऐकणे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो, विशेष परवानगीने अपील ऐकणे. प्रश्न क्रमांक 4. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी कोणती बाब महत्त्वाची आहे? मित्रांनो, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हे सुनिश्चित करण्यासाठी कोणती बाब महत्त्वाची आहे? ही बाब कार्यकाळाची सुरक्षा. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे, कार्यकाळाची सुरक्षा करणे. प्रश्न क्रमांक 5. कलम 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कशावर बंधनकारक असतात? मित्रांनो, कलम 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्व न्यायालयावर असते बंधनकारक. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. न्यायालयीन सक्रियता आणि न्यायालयीन संयम यामधील फरक काय? मित्रांनो, न्यायालयीन सक्रियता आणि न्यायालयीन संयम ह्यामधील 2 फरक आहेत. न्यायालयीन सक्रियता म्हणजे एक सक्रिय हस्तक्षेप आणि न्यायालयीन संयम म्हणजे दुसरे मर्यादित हस्तक्षेप. हे अलग अलग 2 कामं आहेत. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. कलम 50 कोणाशी संबंधित आहे? कलम 50 हा ऑप्शन क्रमांक बी न्यायपालिका व कार्यपालिका विभाजन करणे ह्याच्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. ॲडव्होकेट जनरल कोणत्या स्तरावर नियुक्ती केला जातो? ॲडव्होकेट जनरल हा राज्यस्तरावर नियुक्ती केला जातो. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. कलम 227 अंतर्गत उच्च न्यायालयाला कोणता अधिकार आहे? कलम 227 अंतर्गत उच्च न्यायालयाला हा अधिकार ऑप्शन क्रमांक बी अधीनस्थ न्यायालयावर देखरेख ठेवणे हे अधिकार आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. न्यायालयीन पुनर्वलोकन कोणत्या तत्त्वाशी संबंधित आहे? न्यायालयीन पुनर्वलोकन हा संघराज तत्त्वाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे संघराज. प्रश्न क्रमांक 11. फौजदारी खटला म्हणजे क्रिमिनल केस कोणाशी संबंधित आहे? फौजदारी खटला हा गुन्हा व शिक्षा याच्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12.
दिवाणी खटला म्हणजे सिव्हिल केस कोणाशी संबंधित आहे? दिवाणी खटला हा वैयक्तिक हक्क व मालमत्ता ह्याच्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. कलम 300 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? कलम 300 हे संपत्तीचा अधिकार ह्याच्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. सार्वजनिक हित याचिका PL मध्ये मुख्य उद्देश काय असतो? मित्रांनो, सार्वजनिक हित याचिका म्हणजे PL मध्ये मुख्य उद्देश काय? सार्वजनिक हित संरक्षण करणे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. सार्वजनिक हित संरक्षण. प्रश्न क्रमांक 15. कलम 124 कोणाशी संबंधित आहे? कलम हे 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ह्याच्याशी स्थापना आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. क्रमांक 16. न्यायालयीन आदेश म्हणजे डिस्क्रे कोणत्या खटल्यात दिला जातो? न्यायालयीन आदेश हा दिवाणी खटल्यात दिला जातो. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य आहे मित्रांनो, दिवाणी. प्रश्न क्रमांक 17. एफ.आय.आर कोणत्या कायद्यांतर्गत नोंदवली जाते? एफ.आय.आर हे कायद्याअंतर्गत CRPC ह्या कायद्याअंतर्गत नोंदवली जाते. ऑप्शन क्रमांक बी CRPC ह्या कायद्याअंतर्गत नोंदवली जाते. प्रश्न क्रमांक 18. पुरावा कायदा म्हणजे एव्हिडन्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? पुरावा कायदा हा 1872 वर्षी लागू झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. कलम 19 अंतर्गत कोणता अधिकार दिला आहे? कलम 19 अंतर्गत हा अधिकार स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. न्यायपालिकेने पुनर्वलोकन हा अधिकार कोणाकडे आहे? न्यायालयीन पुनर्वलोकन हा अधिकार ऑप्शन क्रमांक सी न्यायपालिकाकडे आहे. याचं योग्य उत्तर न्यायपालिका आहे मित्रांनो. तुमचा स्कोअर किती आता 15पेक्षा जास्त असेल तर कमेंटमध्ये नक्की जीनियस म्हणून लिहा, आणि 10पेक्षा कमी असेल तर अजून प्रॅक्टिस करा. पुढचा भाग नक्की बघा. अशाच प्रकारे हायकोर्ट आणि GK प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.